हॅलो सगळ्यांना, कसे आहात तुम्ही? मी तर थोडा अवतार घेऊन आली आहे तुमच्यासमोर. कारण माझा अवतार तुम्हाला नीट करून दाखवायचा आहे. आता थोडीशी रात्रीची वेळ आहे. सो माझा अवतार बघा कसा झाला आहे. माझा चेहरा बघा. झोप नाही आहे मला. बट आता ह्या झोप नसलेल्या चेहऱ्याला मी कसं बरं करते हे तुम्हाला दाखवायचं आहे. सो मी ब्युटिशियन आहेच आणि माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे मेकअप करण्यामध्ये. तर अशा मेकअपमध्ये अशा चेहऱ्यामध्ये आपण बाहेर कसं जाऊ शकतो? कधी झोप नसणारी, जाऊशी वाटत नाही. कधी-कधी मी चर्चला सुद्धा जात नाही. म्हणजे आता सध्या मी टाळते. बट द थिंग मी जाऊ शकते. पण मला अवतार घेऊन नसतो जायचं आणि मेकअप करायचा कंटाळा येतो. तेव्हा मी जात नाही. पहिली गोष्ट म्हणजे. आता लेट्स रेडी व्हायचं माझ्यासोबत तुम्हाला सगळ्यांना. चला आपण रेडी होऊया. आता मी खरंच टाईम सांगते. रात्रीचा टाईम आहे, झोपायचा टाईम आहे खरं तर आणि मला झोप येत नाही आहे. सो एक क्विक रिकॅप दाखवते मी तुम्हाला माझ्या मेकअपचा. कसं मी माझं हे सगळं अवतार झालेला आहे माझ्या शरीराचा, अंगाचा. टेन्शन पण आलं आहे आता मुलाची परीक्षासुद्धा जवळ येणार ना. तर त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन मला आलं आहे. सो मला थोडंसं रिलीफ व्हायचं आहे. आणि हो, आज एक डान्स परफॉर्मन्स पण मी करणार आहे. सो गाणं आपण नंतर चॉईस करू. आधी पहिले मेकअप करून घेते तुमच्यासोबत. लिटरली आज मी असं बघा मॅक्सी ड्रेस घातलेला आहे. दाखवते तुम्हाला पूर्ण लुक दाखवेन मी. आधी आपण मेकअपला स्टार्ट करूया. आता बघा चेहऱ्यावरती तुम्ही 1 मिनटं जरा थांबा. मी चेहऱ्यावरनं वॉटर स्प्लॅश करून आले आणि लगेच भेटते तुम्हाला. चला तर म्हणजे आता मी काय नाही करते. सकाळचा टाईम आता झाली मला झोपायचं आहे. जास्त चोपडाचोपडी न करता मॉइश्चरायझर घेते फक्त. सनस्क्रीनचा मला जास्त हल्ली कंटाळा आलेला आहे त्याचं. आणि माझी मेन म्हणजे संपतही आलेली सनस्क्रीन मला वॉट करायची आहे. सो तोपर्यंत मला यूज करायला झाली पाहिजे. म्हणून आपण आता मी हे आपलं नॉर्मल वॅसलिनचं मॉइश्चरायझर लावते आहे चेहऱ्याला. मला एवढी घाई तुम्ही म्हणत असेल घाई काय आहे? मला झोप पण येते आणि मला एक डान्स परफॉर्मन्स पण करायचा आहे. सो मी लवकरात लवकर तयार व्हायचा प्रयत्न करते. आता मी घाई का करते तर घाई करण्याचं कारण म्हणजे मी पटापट कसं तयार व्हायचं मला हे तुम्हाला शिकवायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी एरोस्टेसच्या इंटरव्ह्यूला जायची तेव्हा मी पटापट कशी तयार व्हायची हे दाखवायचं गं. बट आता टाईमवरती मला काही भेटत नाही आणि मी सगळं काही काढून ठेवलं टाईमने. सो आता दुसरी पर्स भेटली लवकरात लवकर. मोठा व्हिडिओ जास्त मला तुम्हाला बोर नाही करायचं आहे कारण मला माहिती आहे आजकाल यूट्यूबवरती खूप व्हिडिओ चालू आहेत. तुम्ही पण हे सगळे मेकअप करून यूज टू झाले असाल किंवा कंटाळली असाल. किती थोबडावरती चोपडणार या बायका की त्यांची स्वतःची ओळखच संपून जाईल. पण मी हा चेहरा पण कसा ओळखी दाखवतो. रोज वॉटर घेऊ आपण. दिस इज द व्हेरी युजफुल ट्रिक. किती पण काय झालं तरी या गोष्टींना साईड इफेक्ट न व्हायचं असेल तुमच्या चेहऱ्याला जर साईड इफेक्ट झाला नाही पाहिजे यांचा तर या गोष्टी यूज करणं गरजेचं आहे. म्हणजे आहे नुसतं चोपडायचं म्हणजे चोपडायचं नसतं. जे थर एकदम तुम्हाला कारण काय असतं माहिती का या हे फाउंडेशन वगैरे आहेत ना चोपडले तर काही प्रॉब्लेम नाही आहे. पण कसं खूप दिवसानंतर आपण वापरतो ना ते म्हणजे आता तिथे प्रोडक्ट खूप दिवसापासून बनलेलं असतं ना त्यांचं जे आहे व्हॅलिडिटी ते ठरते. आता सध्या बघा मला ना हे भेटत नाही. सगळं आहे माझ्याकडे पण आता मला व्हिडिओ लवकर संपवायचा आहे म्हणजे असं नाही. आता मी एक साधा छोटासा पॉन्डचा पावडर घेतला आहे चंदनाचा. कॉम्पॅक्टच्या जागी आपण तो वापरून बघूया काय होतं आहे का या चेहऱ्यावरती. फाउंडेशन तर लावलं आहे ना मी नंतर एक टचअप देऊया म्हटलं असतं. आता तुम्हाला सांगितलं आहे माझ्या मेकअपमध्ये जर माझ्या पर्समध्ये काय महत्त्वाचं असतं ते काजळ आयलायनर नसुद्धा माझं फेवरेट लिपस्टिक आहे. काही न करता लिपस्टिक लावली की झालं आहे. पण आता आहे जवळ म्हणून आपण काजळ लावून घेऊया.
मी तुम्हाला सांगते, आयलाइनरची एवढी गरज नाही, काजळ लावलं तरी खूप इफेक्टिव्ह वाटतं. हे आता माझे केस खरं तर म्हटलं खूपच गबाळ्यासारखे गबाळे झालेले आहे. सो म्हणून गबाळे केस नीट लावते पहिले. गबाळे केस अशी बांधून घेते वरती, बांधील केस, गबाळे केस बांधले. ओके. आता ही आपोआपच माझ्या मते आजकाल ह्या पण हेअरस्टाईल चालू आहेत, तर थोड्याशा बट काढून घेऊ. आणि हे ऑलरेडी डिझाईन दिसणार आहे बघा, त्याला अजून आपण असं थोडंसं वाढवूया. झालं. चेहरा खूप व्हाईटनिंग नाही दिसत आहे, ही लाईटचा प्रॉब्लेम आहे. ती लाईट चेहऱ्यावर चमकते. म्हणजे मला लास्टला पूर्ण मेकअप दाखवेल. आता राहिलं, हे आजकाल फार महत्त्वाचं झालेलं आहे, ब्लशिंग. सो मी ब्राऊन ब्लशिंग करते थोडंसं. खूप व्हाईटनिंग असा चेहरा न दिसला पाहिजे, तर हे तुम्हाला लावणं गरजेचं आहे. म्हणजे मला आता सध्या खूप आवडतं. आपल्याला ते पिगमेंटेड वाटतं, पण ॲक्च्युली हो, हे पिगमेंटेड एरिया नसतो. काही जण ब्लशर खूप लावतात किंवा कोणाला खूप आवडतं म्हणून लावतात. पण माहिती नाही, आजकालचे जे एक्सपिरियन्स लोक आहेत ना, मोस्ट प्रॉब्ली, म्हणजे माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मला एकाने असं कॉम्प्लिमेंट दिलेलं, तुम्हाला खूप पिगमेंटेड आहे तुमचा चेहरा. आता तिला काय दिसलं माझ्या चेहऱ्यामध्ये मला माहिती नाही. ठीक आहे, रात्री झोप नसेल झाली म्हणून मी तयार झाले होते कशी. पण त्या वेळेला माझा चेहरा पिगमेंटेड होता नव्हता मला काही माहिती नाही. पण आता हे फॅशन झालेलं आहे. आणि हो, काहींना असतं, दॅट इज अनादर, ते वेगळा आजार असतो. पण दिस इज नॉट द पिगमेंटेड. हे आपलं रक्तच असतो. कोणाकोणाचं रक्ताभिसरण होत नाही म्हणून इथे दिसतं. तर हे नॅचरल वाटण्यासाठी आपण इथे हे लावतो, ब्लशर्स लावतो. आता बघा, मी आयलायनर लावलं नाही आहे. आयलायनर लावलं तर खूप इफेक्टिव्ह वाटू शकतं. माझे डोळे छोटे आहेत, ॲक्च्युली मला लावलं पाहिजे. पण काय आहे ना, ही माझी क्वालिटीच आहे डोळे छोटे राहण्याची. तुम्ही का लोकांपासून लपवू नये, माझं असं विचार, म्हणून मी नाही लावणार आयलायनर. आता मी लिपस्टिक, आता पिंक खूप म्हणजे ऑड आहे, म्हणजे माझ्यासाठी फेवरेटच आहे पिंक. मुलींना पिंक छान दिसते. पण आज मी ही मिसमॅच ब्राऊन रेड आहे तरच लावते, जो ब्लशरला वापरला. सहसं मी आता, मला एवढी प्रॅक्टिस झाली ना लिपस्टिक लावायची की सहसं मला ते लाईनिंग बिनिंग करायला खूप असं म्हणजे असं लग्नाला बिनाला तर मी करते थोडंफार, आता काढलं आहे. पण मी पहिले करायचे नाही, कारण मला खूप लिपस्टिक आवडते. सो मी यूज टू झालेली लिपस्टिक लावायमध्ये. बट आता हा वेळ ते पण स्टार्ट केला आहे. सो असा हा माझा मेकअप आहे. कधी कधी नॅचरली दिसणं खूप गरजेचं असतं. या आपल्या ज्या क्वालिटीज आहेत, आपला मूळ चेहरा आहे, तोही लोकांना दिसला पाहिजे. की कधी रडलो तर बारीक डोळे झालेले कसे दिसतात, कधी हसलो, किंवा आता बघा कोणी म्हणा मी जाडी झालेली आहे, बट कोणाला वाटतं माझी गालवरती आले, पण नाही, माझी झोप नाही झालेली म्हणून हे असं दिसतं आहे. सो अशा गोष्टी असतात चेहऱ्याच्या आणि मूड स्विंग्सच्या. बसून घेते थोडंसं, तसं मेकअप केला आहे. आता माझा मेकअप झाला, लिपस्टिक झाली म्हणजे माझा मेकअप झाला. मी काजळ आणि लिपस्टिक लावलेली, दॅट्स इट. आणि चेहऱ्याला थोडंसं पांडुरंग केलं. सो हा मेकअप आहे. आता तुम्हाला एवढ्या मोबाईलमध्ये दिसणार नाही, मी दाखवते. पण आता तुम्ही म्हणाल तुझा मेकअप झालेला वाटत नाही. आता याच्यात ॲक्सेसरीज कशा घालाल तुम्ही, याच्यात फुल ॲक्सेसरीज घालायचे. म्हणजे आता मी मोठे मोठे कानातले घातले याच्यावरती की झालं, सगळं अट्रॅक्शन केलं कानावरती. म्हणजे तुमचा चेहरा गेला डोक्यावरती. म्हणजे माझी बारीक डोळे आणि हे जाडा चेहरा, त्याच्याकडे कोणाचं लक्षच जाणार नाही. माझे लटकलेले कानातले, त्यांच्याकडे लोक बघत बसले. मी बघा दाखवू तुम्हाला, दाखवते. मी वेअर घातलेलं आहे. सो
त्याच्या मला माझ्या जोक्सवरती हसू येते. तर क्वेश्चन बेअरवरती मी शोधते आता थोडंसं तरी थांबावं लागेल तुम्हाला तसं मी सगळं टाकलेलं आहे त्याच्यावरती मला मॅचिंग नाही पण सगळं येते कारण थोडं पैसे की माझ्याकडे पण फायदा आता मी याच्यावरती कॉन्ट्रास्ट हे कानातले आहे पार्टी वेअरसारखे हे बघा कोणतंही कुठे घालू शकता तुम्ही तुम्हाला फक्त कॅरी करता आलं कारण काय सगळेच प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही बाहेरही घालून जाऊ शकतात तुम्हाला तुम्ही काय घातले त्याच्यात तुम्ही कम्फर्टेबल आहात तुम्ही कॅरी व्यवस्थित करू शकाल तुम्ही कम्फर्टेबल आहात then you can go anywhere as you can. सो आता हे घातलेले आहेत बघा अशी दिसते आहे पण आता हे झालं आता काय हवं मागून मी थोड्याशा मोठ्या काढते म्हणजे यू नो हेअरस्टाईल होऊन जाते क्विक हेअरस्टाईल म्हणतो त्याला हा बेल्ट मला खूप त्रास देतो ॲक्च्युली इथे मला इथे रब्बर लावा लागेल पण ते युनिक दिसेल म्हणून त्यांनी ॲक्च्युली हे द्यायचं होतं आय डोंट नो यांचं निघालं आहे की पडलं आहे माझ्याकडं मलाच आठवत नाही आता ओके तर हा संवाद एकदम झालेला आहे कसा वाटतो आहे तुम्हाला उद्या हां अजून एक आमच्याकडे नवीन सुरू झाले तसं मी हा लुक उद्या हाच घालू ना ठीक आहे ठरलं हाच लुक फायनल करते फीस्टला जाणार आहे ह्या लुकमध्ये सॅम्युएलला घेऊन ओके सो वी आर गोईंग याच्यावरती एक एक्सेसरीज येईल वॉच आता ते सकाळी व्हिडिओ तुम्हाला मी नाही दाखवू शकणार कारण मी थोडी गडबडीत असतील मे बी हां पण तिकडचे फोटो किंवा थोडाफार व्हिडिओ काढून दाखवेल कसं असतं आमचं इन्फंट यात्रा खूप दिवसापासून म्हणजे मला तसं वाटतं इन्फंट याची म्हणणंच आहे की तू नाशिकला रिप्रेझेंट कर सो आय एम रेडी टू हॅपी टू रिप्रेझेंट माय नाशिक मला खूप आनंद होईल खरं तर मला फिरायला आवडतं आणि मी म्हणजे बोलायला गेले ना तर कवयित्रीसारखी अशी नेचरवरती बोलू शकते बट दॅट इज द अनदर थिंग ऑफ माय क्वालिटीज ते जेव्हा भेटेल संधी तर ते नक्कीच मी करेल पण आता सध्या तरी मी तुम्हाला आमच्या नाशिकचा फेस्ट दाखवणार आहे इन्फर्निचरचा फेस्ट मी मराठी भाषा तुम्हाला उद्या एक्सप्लेन मी व्हिडिओमध्ये करेल ठीक आहे मी करेल व्हिडिओमध्ये मला मुलगाच आहे सोबत सो आय डोंट माइंड तसं आपण उद्या फेस्टचा नवीन डे 7th आय थिंक तो अटेंड करूया तुम्हाला मी दाखवते आम्ही नाशिककर कसे नोवेनाच अटेंड करतो आम्ही कसे आधीच यात्रेच्या आधीच आम्ही नोवेना मासला जाऊन येतो जेणेकरून यात्रेच्या दिवशी सगळे बाहेरचे लोक येणारे जे गर्दी करणारे किंवा असं म्हणाल तुम्ही की जे नवस वेळ घेऊन येणारे ते येतात तर येऊ देत त्यांना तो त्यांचा प्रश्न आहे पण त्याच्या आधी आम्ही मोकळं होऊन जातो आणि त्या दिवशी आम्ही फक्त एन्जॉय करतो कारण रिलेटिव्स पण खूप येतात त्यामुळे आम्हाला तिकडे अजून जाऊन गर्दी करायची नसते दॅट्स इट मे बी मी फीस्टला जाणार की नाही हे मलाच माझं माहिती नाही कारण आता मी खरं सांगू तर त्या गर्दीत जाणं मला पॉसिबल होत नाही पण फीस्टच्या दिवशी एक वेगळीच मजा असते तिकडची पण सो जाऊ आपण फीस्टच्या दिवशीचा पण तुम्हाला एक क्विक रिकॅप दाखवेन मी ठीक आहे म्हणजे बाकीचा म्हणजे बाकीचा प्रार्थना वगैरे खरेदी शॉपिंग करायला भरपूर वेळ असतो ॲज बँड्राचे फीस्ट बघितले असतीलच तुम्ही मुंबईकरांना तसंच असतं इथे पण मी ॲज अ नाशिककर म्हणजे माझ्या फेवरेटीजमध्ये मी काय करते फीस्टला हे तुम्हाला मी माझ्या वेळी दाखवे चला आता उद्या मी तुम्हाला नोवेनाचा एक छानसा व्हिडिओ दाखवेल म्हणजे माझ्या नजरेतून ज्या क्वालिटीज असतात त्या तुम्हाला मी दाखवेल मग भेटू का उद्या
साडेदहाला. ठीक आहे. स्वागत आहे. हां हां, ऐका ना, मी डान्स करणार आहे, तो पण बघून जा. चला, भेटूया लगेच. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ. बाय.